श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपण आता या विषयावरती आताचा व्हिडिओ यासाठी आहे की या दिवाळीमध्ये कोणते चेंजेस तुमच्यामध्ये होत आहेत, कोणत्या नवीन गोष्टी सुरुवात तुमच्यामध्ये होत आहेत आणि येणारी महालक्ष्मीची आपली पूजन आपण करत आहोत. त्यामध्ये तुम्हाला काय अबंडन्स मिळत आहेत किंवा नवीन काही सुरुवात होत आहेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला आता मिळणार आहेत. श्री स्वामी समर्थ. कोणत्या गोष्टींची सुरुवात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता सुरू होत आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या व्ह्यूअर्स आहेत त्यांना पूर्णपणे गायडन्स द्या. श्री स्वामी समर्थ. यस. अजून बघूयात काय अजून आहे डेस्टिनीमध्ये तुमच्या. श्री स्वामी समर्थ. तुमच्या डेस्टिनीमध्ये अजून काय आहे. दिवाळीनंतर तुमच्यामध्ये कोणते बदल होणार आहेत. येणारी दीपावलीची अमावस्या आहे. भर दीपावलीच्या अमावस्येची पूजन, लक्ष्मी पूजन केल्यानंतर जे आपल्या चेंज होणार आहे तो कोणता होताना दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. The Wheel of Fortune, 8 of Wands, 7 of Pentacles, Queen of Wands, थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. द स्टार, किंग ऑफ सोर्ड्स, द हाय प्रिंसेस, 10 of cups, 6 of swords, the world, 6 of cups, 10 of pentacles, king of wands, 5 of cups, 8 of cups, 9 of swords. बॉटममध्ये आहे 7 ऑफ वॉन्स. श्री स्वामी समर्थ. येणारी दिवाळीनंतरची तुमची एनर्जी कशी राहणार आहे आणि त्यात तुमच्यामध्ये चेंजेस काय आहेत, तुमच्यामध्ये बदल काय होणार आहेत किंवा नवीन संधी कोणती काही येत आहे का तुमच्याकडे, हे आपण बघत आहोत. थर्ड पार्टी सिच्युएशन कुणाकोणाच्या आयुष्यामध्ये होती ती आता तुम्ही पूर्णपणे मनामधून काढून टाकताना दिसत आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन कोणती असेल, कामा ठिकाणी असू शकते, घरात असू शकते, घरात किरकिरी तुमच्या असू शकतात किंवा घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कुरुबूर सुरू असते, ती कुरुबूर कमी होताना दिसत आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या थर्ड पार्टी सिच्युएशनपासून नवीन काहीतरी संधी तुमच्याकडे येताना दिसत आहे. ती थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यातून जाताना दिसत आहे. तुम्ही एका नवीन पोस्टवरती जाताना दिसत आहात. आणि लव्ह लाईफमध्ये जर थर्ड पार्टी सिच्युएशन असेल तरीसुद्धा तुम्ही त्या गोष्टी मनातून इग्नोर करताना दिसत आहे. त्या गोष्टीकडे तुम्ही आता लक्ष देत नाही आहे. मनाला मान्य केलेलं आहे की तुम्ही आता हे माझ्या आयुष्याचंच आहे, मला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, मी माझ्या स्वतःसाठी जगणार आहे, माझ्यासाठी जगणार आहे, मला या व्यक्तीशी काही घेणं देणं नाही आहे, हा व्यक्ती सुधरत नाही आहे, त्यामुळे मी या व्यक्तीच्या मागं लागणे बंद करणार आहे. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे, माझ्या स्वतःसाठी जगायचं आहे, बास झालं आता, मला हे आता नको आहे. हे तुमची आता भूमिका राहणार आहे. येणाऱ्या दिवाळीच्या अमावस्येच्या लक्ष्मी पूजनाच्या नंतर तुमचे चेंज जे होणार आहे हे चेंजेस दिसत आहेत. अजून असं आहे की जे तुमच्या विचारांचे बदल आहेत ते पटकन आता होताना दिसत आहे. काही विचार तुमचे निगेटिव्ह विचार असतील, निगेटिव्ह ऊर्जा असेल तुमच्यामध्ये, ती सगळी चेंज होताना दिसत आहे. क्विकली तुमच्या आयुष्यामध्ये चेंज होताना दिसत आहे. पैशा रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, काही काम होत नसेल, काही दिवसापासून एखादं काम अटकलेलं असेल किंवा खूप दिवसापासून एखाद्या कामाचा
पैसे येणं होतं, पण ते एवढ्या दिवस झालं आलं नाही. पण ते अचानकपणे तुम्हाला काहीतरी कॉल, फोन, काहीतरी मेसेज, ईमेल काहीतरी येऊ शकतो. तुम्हाला ते पैसे मिळण्याची शक्यता जास्त दिसत आहे. अचानकपणे ते या 8 दिवसामध्ये तुमचं काम ते होताना दिसत आहे. जास्त दिवस नाही आहे, 8 दिवसातच हे काम होताना दिसत आहे. अजून अशी एनर्जी आहे की येणाऱ्या ह्या अमावास्येच्या, दिवाळीच्या नंतरची जी एनर्जी तुमची आहे, ती खूप खूप म्हणजे स्वतःला एक पॉझिटिव्ह ऊर्जा देताना तुम्ही दिसत आहे. पॉझिटिव्ह ऊर्जेमधून स्वतःला बाहेर काढत आहात. स्वतःला मॅनेज करत आहात. स्वतःवर वर्क करत आहात. मी कसा दिसत आहे, दिसते आहे. मला काय केलं पाहिजे? माझ्यासाठी किती वेळ काढला पाहिजे? माझ्या स्वतःकडे, माझ्या हेल्थकडे माझं लक्ष नाही आहे. मला ते हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. माझं बॉन्डिंग व्यवस्थित झालं पाहिजे. माझं करिअर व्यवस्थित झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अचानकपणे तुमच्या डोक्यात यायला सुरुवात झाली, की तुमचं मार्ग व्यवस्थित सुरू होणार आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होत होत जाणार आहेत. तुम्हाला यातून सगळा मार्ग मिळणार आहे. नक्कीच मिळणार आहे, कारण तुम्ही आता त्यासाठी तयार आहात. श्री स्वामी समर्थ. अजून अशी एनर्जी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती आहे जो तुम्हाला खूप टॉर्चर करत आहे. तुम्हाला कोणीही असू शकतं, असं समजू नका की ते बाहेरच्या ठिकाणी किंवा घरात सगळ्या ठिकाणी दिसत आहे. एनर्जी आहे, फॅमिलीची एनर्जी आहे, कामाच्या ठिकाणची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पैशासाठी काही काम करत असाल, त्या ठिकाणी जर बॉस रिलेटेड किंवा घरामध्ये जर तुमच्यावर वरचढ होऊन तुम्हाला त्रास देण्याचा कोणी प्रयत्न जरी करत असेल, तर त्याची भूमिका त्याच्यावर सुद्धा तुम्ही मात करताना दिसत आहे. त्या गोष्टी सगळ्या तुम्ही आता मनामधून त्या व्यक्तीला असं तुम्ही कोपऱ्यात ठेवणार आहात. आजवर तुम्ही त्याच्या सॉरी चुकलं, मी सुधरेन, मी आज करेन, मी उद्या करेन, असं तुम्ही जर त्या व्यक्तीचा पहिल्यापासून जे लाड करत होता, ज्या गोष्टी तुम्ही त्या व्यक्तीसाठी स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून त्या व्यक्तीसाठी काही गोष्टी करत होता, त्यांची मर्जी राखण्यासाठी काही गोष्टी करत होता, ते आता तुम्ही असं करणार आहे की त्या व्यक्तीलाच एका साईडला कोपऱ्यात ठेवणार आहे. ह्या कानानं ऐकणार आणि ह्या कानानं सोडून देणार. हो म्हणायचा विषय कट. तुम्ही स्वतःसाठी जगायचा निर्णय घेतलेला आहे आणि ही तुमची मनाची तयारी आहे आणि खूप स्ट्रॉंग तयारी आहे यासाठी तुमची. मला आता काही घेणं देणं नाही आहे या सगळ्याचं. मी आता पुढे जाणार आहे, पुढच्या काही गोष्टी करणार आहे आणि ही एनर्जीसाठी तुम्हाला क्रिस्टल्स अवेलेबल आहेत. त्यासुद्धा ही एनर्जी सूट होते, पटकन ही एनर्जी रेझोनेट होते, कारण आपल्या आयुष्यात खूप निगेटिव्ह एनर्जीज असतात. कोणीही असू शकतो. आपल्या पार्टनरचे घरचे असतात किंवा बाहेरच्या कामाच्या ठिकाणी असतात किंवा बढती मिळत नसते, आपल्याकडचे पैशाची कामं होत नसतात किंवा अचानकपणे येणारे काम थांबलेलं असतं किंवा आपल्याकडे थर्ड पार्टी सिच्युएशन असते. त्यासाठी सुद्धा आपल्याकडे क्रिस्टल्स, ओरिजिनल क्रिस्टल्स आहेत ते अवेलेबल आहेत. ब्रेसलेटसुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला कोणाला परचेस करायचे असतील, घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण हे ओरिजिनल आहेत. मी स्वतः यूज करते. माझ्या मिस्टरांनासुद्धा यूज करायला घेतलेलं आहे ते. त्याचा रिझल्ट खूप छान आहे, म्हणूनच मी तुम्हाला शेअर करत आहे. जन्मतारीख आणि तुमचं नाव आणि पूर्ण जन्मतारीख आणि जन्माची वेळ आणि तुमचं नाव ह्या सगळ्यांवरून तुमची डिटेल्स काढून तुम्हाला तुमच्या ज्या राशीला, जे आता तुमच्या आयुष्यात म्हणजे जे ग्रह तुमचे खराब असतील, काय असतील, याच्या आधारित तुम्हाला ते ब्रेसलेट यूज करण्यासाठी दिलं जातं, जेणेकरून तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी खराब सुरू आहेत, ज्या ग्रह खराब आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आता प्रॉब्लेम सुरू आहेत, ते व्यवस्थित होऊन तुमचा मार्ग व्यवस्थित लागण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि तुम्ही व्यवस्थित मार्गाला तुम्ही सेटल व्यवस्थित व्हाल यासाठी. श्री स्वामी समर्थ. आता पुढची एनर्जी अशी आहे की जे तुम्हाला सोडून गेलेले होतात, जे तुम्हाला सोडून गेलेत, तुम्हाला दुःख दिले, तुम्हाला सोडून गेले, तुम्हाला निराशा दिली, त्रास दिला, तुम्हाला वेदना दिल्या, तुमच्या भावनांची त्यांनी कधीच कदर केली नाही आहे. फॅमिली इतकी चांगली असतानासुद्धा त्या व्यक्तीला असं वाटलं नाही, तुमच्या पार्टनरला, की मी हे का करत आहे, मला हे करणं योग्य नाही आहे, मी हे का केलं असावं. असं जी तुमच्या पार्टनरची एनर्जी आहे, त्यांनी जे सोडून गेलं तुम्हाला, त्याचा तुम्हाला जितका मनस्ताप झालेला आहे, त्याचं प्रोटेक्शन आता परमेश्वर तुम्हाला देत आहे. पण ते तुम्हाला फील होत नाही आहे, तुम्हाला जाणवत नाही आहे की मला आता प्रोटेक्शन मिळाले परमेश्वराने. परमेश्वराच्या एका आधार म्हणून देवाने मला परमेश्वराने त्यांच्याजवळ मला ठेवले.
असं तुम्हाला ते फील होत नाही आहे. तुम्हाला ते फील करणं गरजेचं आहे, कारण परमेश्वराची एनर्जी तुमच्या अवतीभोवती आहे. निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला कोणतीच हॅवी करू शकत नाही, तुम्हाला त्रास देऊ शकत नाही आहे. पण तुम्हाला कायचं झालं त्या एनर्जीमधून बाहेरच पडायचं नाही आहे. तुम्हाला तेच सिच्युएशन घ्यायचे आहे. ते जेवढं तुम्ही निगेटिव्ह एनर्जी सोडाल तितकं तुम्हाला परमेश्वराने प्रोटेक्शन दिलं आहे याची जाणीव सतत होत राहील. अजून अशी आहे एनर्जी की तुमची मनस्थिती आता द्विधा आहे. कोणतं तरी कार्य तुमचं अटकून आहे. कोणाचं तरी लग्न जमण्याचं कार्य आहे, सुरू आहे. आता बघणंसुद्धा सुरू आहे. किंवा लव्ह रिलेशनसुद्धा आहे की दिवाळीनंतर आमचं होऊ शकेल का, किंवा दिवाळीनंतर आम्ही काही याच्यावर डिसिजन घेऊ शकेल का, याचंसुद्धा इथं दिसत आहे की दिवाळीनंतर मी ह्या नात्याला डिसिजन देत आहे. या नात्याचा काहीतरी निर्णय घेणार आहे. मला या नात्याचा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. अशांसाठी हे द्विधा मनस्थिती तुमची आधी आहे ते नाही झाली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही निर्णय घेताना थोडंसं कठीण जात आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला एक ठाम मत कोणतंही ठेवावं लागेल. त्या दोन्हीचा विचार परस्पर वेगळा वेगळा करून तुम्हाला जे स्वतःसाठी योग्य आहे त्याची चॉईस करणं खूप गरजेचं आहे. गोंधळ गडबड करून कोणताही निर्णय घेऊ नका, असा मेसेजसुद्धा तुम्हाला आहे की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो योग्य घ्या. कारण दिवाळीनंतर त्याची सक्सेस किंवा जे कार्य तुम्ही करण्यासाठी तयार आहात की मी दिवाळीनंतर हे करणार आहे, मला हे प्रपोजल स्वीकारून मला भविष्यात ते सेटल व्हायचं आहे, असा जर तुमचा निर्णय सुरू असेल तर नक्कीच तुम्ही हे करू शकता. पण जे योग्य आहे, दुविधा मनस्थिती सुरू आहे, दोन गोष्टींमध्ये तुमचं सध्या बॅलन्स व्यवस्थित नाही, हे सुरू आहे ते व्यवस्थित करून नंतरच मग तुम्ही या सगळ्यांवरती डिसिजन घ्यायचा आहे. अजून तुम्हाला काय आहे संदेश की दिवाळीनंतर जे कार्य करणार आहे किंवा दिवाळीनंतर ज्या तुमच्या काही आयुष्यात गोष्टी बदलणार आहेत, एखाद्या धनसंपत्तीसाठी असू दे किंवा करिअरसाठी असू दे किंवा लाईफसाठी असू दे किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये असेल तरीसुद्धा असू दे, किंवा अजून तुम्ही नवीन लाईफला सुरुवात करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मी सांगते की आयुष्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जे आत्ता सुरुवात करत आहात त्याच्यासाठी थोडासा गायडन्स मिळेल आणि तुम्ही त्या गोष्टींमध्ये सक्सेस लवकरात लवकर व्हाल. यासाठी थोड्या काही गोष्टींचा मी बॅलन्स तुम्हाला करण्यासाठी उपाय देत आहे, काहीतरी गोष्टी सोल्युशन देत आहे जेणेकरून तुम्ही यामधून लवकरात लवकर बाहेर पडाल. मनानच पडलेलं आहे ते दोन्ही पण घेत आहे मी आज. रिलीज नियंत्रणावरती कंट्रोल ठेवून ते रिलीज करायचं आहे. एकदमच हाय लेवलनं तुमच्यावरती एखाद्या गोष्टीवर ना आपण एखादं भयानक दृश्य बघितल्यानंतर एकदम असं हे करतो तसं नाही करायचं. प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला बारकाव्यानं एकदम शांतपणे विचार करून त्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे, त्याच्यावर फोकस द्यायचा आहे. ते योग्य अयोग्य हे सगळं नियंत्रण ठेवून तुम्हाला ते कार्य करायचं आहे. जर कंटाळा आला तुम्हाला, जर या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला जर त्रास झाला तर तुम्ही अशा ठिकाणी जावा जिथे कोणी तुम्हाला त्रास देणार नाही आहे, तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही आहे. एखाद्या गार्डनमध्ये जाऊ शकता, एखाद्या रिलॅक्स ठिकाणी जाऊ शकता, जिथे बसून तुमच्या मनाच्या काही गोष्टी जाग्या होतील आणि तुम्हाला त्याचा अर्थ समजेल की हो, हे माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे, ह्या गोष्टी माझ्या आता सुरू आहेत जेणेकरून मला ह्या गोष्टीचा त्रास होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फील होतील. अशा ठिकाणी एकटा बसून नंतर हा विचार करा, मगच डिसिजन घ्या. हा एक तुम्हाला उपाय आणि हा पर्याय आहे. डोकं शांत ठेवणे आणि मन ही शांत ठेवणे या दोन्ही गोष्टी एकवटून जेव्हा तुमचा निर्णय येईल, कसं असतं की आपल्या डोक्यात भरपूर विचार असतात पण मनामध्ये वेगळा विचार असतो की आपण हे करायचं आहे. मग डोकं कसं असतं की रोजच्या रुटीनप्रमाणे आपण चालत असतो, आपलं ते रुटीन क्लिअर करणं हे आपल्याला सुरू असतं, पण मनात विचार वेगळा असतो की आज मला ही गोष्ट करायची होती, मी ती केली नाही आहे. हे असतं आपल्याकडे, ते आज मी हे करणार होतो आणि मी करू शकलो नाही, मी करणार होते पण त्याच्यासाठी आज वेळ मिळाला नाही आहे. हे डोकं आणि मन ह्या दोन्हींचं एकवटून ज्या गोष्टी तुमच्या होतील तेव्हा तरच ते गोष्टी तुम्ही करा.
कारण असं वाटलं मला की हां नाही, आज आपण कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे. हे मनात आलंय, हे डोक्यात पण यायला पाहिजे. तेव्हा ह्या गोष्टी सुरुवात होतील आणि त्या क्लिअर होतील आणि त्या योग्य होतील. ह्या गोष्टीही तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. मन आणि डोकं या दोन्हींचा कॉम्बिनेशन ज्या वेळेला होईल, दोन्ही मनाला आणि तुमच्या बुद्धीला जेव्हा ह्या गोष्टी पटतील, तेव्हाच डिसिजन तुम्ही कोणताही घ्यायचा आहे. तोपर्यंत कोणताच डिसिजन तुम्ही घ्यायचा नाही आहे. ज्या गोष्टी पास्टमध्ये झालेल्या आहेत त्यांना सोडून द्या, पूर्ण विराम द्या. जे झालं त्याच्यावर परमेश्वराला हात जोडून एकदा नमस्कार करा. परमेश्वरा, जे झालं ते खूप वाईट होतं, खूप भयानक होतं. माझ्यासाठी तर खूपच त्रासाचं होतं. मी या वेळेत मी खूप त्रास सहन केलेला आहे. पण मला इथून पुढे ती ऊर्जा नको आहे, ती व्यक्ती नको आहे, ती लोकं नको आहेत, जेणेकरून मला परत त्रास, त्या व्यक्तींचा, त्या लोकांचा त्रास होईल. मला या सिच्युएशनमधून पुढे जायचं आहे. मला पुढे चांगलं आयुष्य जगायचं आहे. मला आयुष्य एकदाचं आहे. मला आयुष्य आत्ता स्वतः जगू दे. मला एकटेपणा हवा आहे. माझ्या स्वतःच्यासाठी आता मला वेळ द्यायचा आहे. इतकं बोलून तुम्ही पुढचं आयुष्य सुरू करायचं आहे. मग पास्टमध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या तिथंच सोडून द्यायच्या आहेत. प्लीज ह्या गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत. जे कर्म आहे त्यांचं ते त्यांच्याकडे नक्की जाईल. कर्माचा हिशोब करणारा तो परमेश्वर आहे. त्याचा हिशोब तुमचा, त्या गोष्टीचा हिशोब नक्की होणार आहे. पण तुम्हाला थोडासा संयम ठेवला पाहिजे. अशा तुम्हाला गायडन्स आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. तरच तुमच्या आयुष्यामधल्या काही गोष्टी डिसिजन घेणं तुम्हाला सोपं जाईल. श्री स्वामी समर्थ. एनर्जी जर आवडली असेल किंवा तुम्हाला काही जरी तुम्हाला यातून गायडन्स थोडाफार आला असेल लाईफ जगण्यासाठी, तर मला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.